एक सुंदर गोष्ट एका रिटायरमेंटला आलेल्या पायलटनी समजावलेली. मी क्लिप पाहिली आणि वाटून गेलं की अरे, या गोष्टी खरंच प्रत्येक माणसाने लक्षात घेतल्यानं तर किती बरं होईल. आणि म्हणूनच मग माझ्या चॅनलवरच्या माझ्या सगळ्या सबस्क्रायबर्ससाठी त्या पायलटच्या भावना. तो सांगतो की मी आता 64 वर्षाचा आहे आणि माझं हे शेवटचं उड्डाण आहे. हे प्लेन जेव्हा लँड होईल ती मोमेंट माझ्या नोकरीची शेवटची मोमेंट. म्हणजे त्या मोमेंटनंतर मी पुन्हा पायलट म्हणून कुठल्याही विमानात जाणार नाही. आता इतक्या प्रदीर्घ पायलटच्या पदावरती सेवा दिल्यानंतर प्रदीर्घ अनुभव, अनेक विमानांचं उड्डाण, अनेक तासांचं उड्डाण, हजारो तास, म्हणजे तो किती अनुभव त्याने घेतला असेल हे पाहूनच डोकं चक्रावून जातं. त्याच्यामुळे इतक्या अनुभवातनं एखादा माणूस काय सांगतोय हे ऐकण्याची उत्सुकता ताणली गेली आणि ती क्लिप एकदा दोनदा पाहिली. तो चक्क सांगतो, माझं सगळं जग फिरून झालं. म्हणजे मी आता जास्तीत जास्त देशांमध्ये विमान घेऊन गेलो, पण सगळ्यात जास्त सुंदर एकच ठिकाण आहे, ते म्हणजे तुमच्या घरची, तुम्ही तुमच्या लोकांच्या सोबत आनंदात बसलायत अशी ती लिव्हिंग रूम. तेच एक क्षण तुम्ही मिळवताना अतिशय समाधानात, खूप मोठ्या आनंदात आपल्या 4 माणसांबरोबर आपल्या घरातल्या त्या लिव्हिंग रूममध्ये वेळ घालवणं याच्यापेक्षा सुंदर कोणतंही ठिकाण नाही. पहा मित्रांनो, ज्या युगामध्ये एका घरातला, फ्लॅटमधला 4-5 माणसं त्या फ्लॅटमध्ये राहत असून सुद्धा ज्या ठिकाणी संवादच हरपलाय, अशा पार्श्वभूमीवर, अशा वातावरणात एक वैमानिक म्हणून प्रदीर्घ सेवा दिलेला एक सिनियर सिटीजन, 64 वर्षाचा वैमानिक आपल्याला हा सल्ला देतोय आणि तो या निष्कर्षाला पोहोचला. तो म्हणतो, आनंद म्हणजे नक्की काय, सुख म्हणजे नक्की काय, समाधान म्हणजे नक्की काय. जेव्हा आपल्या प्रेमाची माणसं ज्या छताखाली आपण राहतोय त्या छताखाली राहत असताना एकमेकांची मनं समजून घेऊन, एकमेकांच्या भावभावनांची कदर करत, एकमेकांच्या सुखदुःखात आम्ही आहोत ना असं एकमेकांना सांगत जीवनामध्ये खरी साथ संगत करण्याचा संकल्प करत त्या लिव्हिंग रूममध्ये जे क्षण घालवतात, आनंदात घालवतात, त्याचंच खरं नाव जीवन आहे. आजच्या युगामध्ये संवाद हरपल्यानंतर हे ऐकताना खूप छान वाटलं ना. मला तर हे आवडलं आणि म्हणूनच तुमच्या मनापर्यंत. चला, कॉमेंट बॉक्समध्ये या वैमानिकाने जे सांगितलं ते तुम्हालाही पटलं की नाही तेवढं नक्की मला सांगा. मला तर ही कहाणी, हे त्याने दिलेले पॉईंट्स मला खूप आवडले आणि म्हणूनच हा व्हिडिओ. चला, त्या वैमानिकाला सुद्धा त्याच्या भावी आयुष्याबद्दल कवी प्रवीण शोच्या शुभेच्छा.